क्रिकेट चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. भारत आणि श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली होणाऱ्या T20 विश्वचषक 2026 साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली 15 सदस्यीय संघात कोणाची वर्णी लागणार याची सर्वांना उत्सुकता होती. विशेष म्हणजे निवडलेला हाच संघ न्यूझीलंड विरुद्ध 5 सामन्याची T20 मालिका खेळणार आहे. आशिया चषकानंतर सातत्याने अपयशी ठरल्यामुळे निवड समितीने शुभमन गिलला डच्चू दिला. तर दुसरीकडे झारखंडला आपल्या नेतृत्वाखाली सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकून देणाऱ्या ईशान किशनने संघात दमदार पुनरागमन केले. ईशान बॅकअप ओपनर आणि विकेटकीपर अशा दोन्ही भूमिका बजावणार आहे. संघाच्या कर्णधार पदाची जबाबदारी ऑलराऊंडर अक्षर पटेलकडे सोपवण्यात आली. तसेच दक्षिण आफ्रिका मालिकेत बाहेर बसलेल्या रिंकू सिंगनेही संघात पुन्हा स्थान मिळवले. वेगवान गोलंदाजाची धुरा जसप्रीत बुमराच्या खांद्यावर असून त्याला अर्शदीप आणि युवा हर्षित राणा यांची साथ असेल. T20 विश्वचषक 2026 साठी टीम इंडिया अशी असणार: कर्णधार सूर्यकुमार यादव, उपकर्णधार अक्षर पटेल, फलंदाज अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, रिंकू सिंग, यष्टीरक्षक संजू सॅमसन आणि ईशान किशन, अष्टपैलू हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, फिरकीपटू कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा. गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेला हरवून भारताने विश्वचषक जिंकला होता. तेव्हापासून भारताने एकही T20 मालिका गमावली नाही. मात्र आजवर कोणत्याही संघाला आपले T20 विश्वविजेतेपद राखता आलेले नाही. आता सूर्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ हा इतिहास बदलणार का, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.